इथे 10 युरो देऊन 15 मिनिटासाठी नावेत पण फिरता येतं आपल्याला। इथे 4 प्रकारच्या विविध फेरीज आहेत, त्यामध्ये तुम्ही एका बाजून पलीकडे जाऊ शकतात आणि किंवा धबधब्याजवळ जाऊन आनंद घेऊ शकता। इथे मध्येच ही यांची एक गाय दिसलेली आहे, यांनी लावलेली। इथे या नावेवर दुरूनच भारताचा झेंडा दिसला। झेंडा बघून मला एक नंबरच वाटलं। इथे सुमारे 45 स्विस फ्रँक्सचं हे तिकीट आणि आजच्या कन्व्हर्जन रेटनुसार 1 स्विस फ्रँक्स म्हणजे 103 रुपये। तर आम्हाला हे तिकीट 4600 रुपयामध्ये पडलं। पाण्यावर तरंगती ही नाव बघून मला आपला कॅप्टन जॅक स्पॅरो आठवला। डिंग 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 डिंग। ही जी समोर लोक दिसत आहेत तिथे ही नाव आम्हाला घेऊन जाणार आहे आणि तिथून उतरून आम्ही वर त्या टेकडीवर, म्हणजे असं एक छोटंसं आयलँड टाईप दगड आहे हा, याच्यावर आम्ही वर जाणार आहे। बरोबर आहे पकडून। बोटीने मधातल्या बेटावर आलो आहे आम्ही। बोटीने मधातल्या बेटावर आलो आहे, तर त्याचे त्यांनी जवळपास 51 स्विस फ्रँक घेतले, जवळपास 5000 रुपये होतील इंडियाचे। हा इथे स्वित्झर्लंडचा झेंडा दिसत आहे। इथचा धबधबा वरून बघितला, यांनी इथे असं मधात एक छोटासा खडक आहे, त्याच्यावर असं बेट म्हणजे एखाद्या बेटासारखं बनवलं आहे, आयलँडसारखं, आणि वर पायऱ्या बनवल्यात असं यायला वर, आणि इथून पूर्ण धबधब्याचा राईन वॉटरफॉलचा 360 अंश आपल्याला दृश्य बघता येतं पूर्ण।
आता बोटने इथं उतरवलं आम्हाला. तर आधीची 1 नंबरची बोट होती की त्या बोटने म्हणजे तिकीट जे काढलं होतं आम्ही 22.40 CHFचं, तर त्याच्यामध्ये 2 राईड्स इन्क्लूड होत्या. तर तिथे गेल्यावर माहीत पडलं की पहिली जी बोट होती ती येलो कलरची होती, ती आपल्याला मधात बेटावर घेऊन जाते आणि वापस तिकडे घेऊन जाते, आणि लाल बोट घेऊन परत या साईडला यायचं. आणि या बाजूला आल्यावर पण एक दुसरं तिकीट काढून एकदम धबधब्याच्या जवळ तुम्हाला जाता येतं. तर त्याचं पण तिकीट आहे, तर ते शोधतोय मी इथे. तर जवळपास 5 CHFचं ते तिकीट आहे असं एका जणाने सांगितलं. धबधबा एकदम जवळून बघता यावं त्यासाठी 5 स्विस फ्रँक पर पर्सन असं तिकीट आहे. तर ते तिकीट घ्यायला लिफ्टनी वर आलो. 2 तिकीट घेऊन इथे बाजूलाच रेस्टॉरंट होते, तर इथे हॉट चॉकलेट पिलं आणि आता लिफ्टनी परत खाली जाऊन एंट्री करत आहे आम्ही धबधब्याजवळ. धबधब्याचं वरून दृश्य बघता यावं म्हणून या लोकांनी त्याच्यासाठी पण वेगळं तिकीट ठेवलं आहे. सुमारे 5.60 युरो आणि आजच्या करन्सी रेटनुसार 5 स्विस फ्रँक म्हणजे 5.60 युरो. तर इथची करन्सी स्ट्रॉंग आहे जर्मनीपेक्षा थोडीफार. इथून एकदम विहंगमय असं दृश्य दिसत आहे. हळूहळू इथे गर्दी वाढत चाललेली आहे. सकाळी आम्ही आलेलो तर बोटमध्ये आम्ही जेमतेम 7 ते 8 जण होतो आणि आता थोडी दुपार झाली आहे, 2 वाजलेले आहेत. तर इथे खूपच गर्दी वाढलेली आहे आणि उद्यापासून ईस्टर आहे. तर पूर्ण शुक्रवारपासून ते सोमवारपर्यंत सुट्टी आहे जर्मनीमध्ये आणि इकडे युरोप युनियनमध्ये. तर पर्यटकांची खूपच गर्दी वाढलेली दिसते. धबधबा बघितला आणि इथे खाली पण यांनी असं एक बनवून ठेवलेलं आहे की तिथून तुम्हाला धबधबा अगदी जवळून बघता येतो. म्हणजे असं पाण्याला हात लावता येतो, एवढा मोठा धबधबा पडत आहे. आणि वरून पूर्ण 300 अंशाचा पूर्ण 360 अंशाचा गोल फिरून धबधबा बघून झाला माझा. आता यांनी खाली इथे असं रूम टाईप थोडंसं बनवलेलं आहे की तिथून तुम्हाला धबधब्यामध्ये हात पण टाकता येतो. आता एवढं मोठं इथे मागे पाणी पडत आहे आणि तो धबधबा अगदी तुम्हाला एखाद्या फुटावरून बघता येतो, यासाठी पण यांनी सोय करून ठेवलेली आहे. त्याच गोष्टी जे लोक पैसे घेत आहे तर
पूर्ण बघून झाला. मी नदीच्या त्या पलीकडच्या साईडने चालू केलं होतं. असा पूर्ण घुमून 360 अंश पूर्ण बघून आलो. आता परतीच्या मार्गावर निघत आहे. तर पुन्हा भेटूया एखाद्या नव्या व्हिडिओमध्ये आणि नवी जागा. आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे आम्ही. इथे एक असा रेल्वेचा ब्रिज लागलेला आहे. इथून हे नदीचं पाणी खाली जाऊन तिकडे धबधब्यातून पडतं. एक रेल्वे पास झाली इथून. आता ही SBB घेऊन आम्ही शाफहॉसनला जाऊन शाफहॉसनवरून परत लिंडौ आणि म्युनिक